नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे आणि तांदळाचे छानपैकी वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार टम्म फुगलेले आप्पे। योग्य प्रमाणात साहित्य घेतलं ना तर तुमचे आप्पेसुद्धा पहिल्याच प्रयत्नात मस्त टम्म फुगलेले, वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार बनतील। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा। मी प्रत्येक साहित्याचं योग्य प्रमाण सांगितलं आहे। त्याचबरोबर आप्प्यांबरोबर खाण्यासाठी मी एक चटणीही सांगितलेली आहे, त्याची रेसिपी ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नाश्त्यासाठी ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे, तसेच लहान मुलांना डब्याला देण्यासाठी हे आप्पे खूपच चांगले आहे आणि मिश्र डाळीचे आहे, त्यामुळे खूपच पौष्टिक आणि हेल्दी अशी ही आपली रेसिपी होणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। आता आप्पे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि रेशनचा तांदूळ 1 वाटीच्या ऐवजी मी इथे 2 वाट्या वापरणार आहे, पण तुम्हाला प्रमाण दाखवण्यासाठी मी ही वाटी सेट केलेली आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। यापैकी एखादी डाळ तुम्हाला नसेल घ्यायची ना तरी चालेल, उडीद डाळ घेणं गरजेचं आहे हां। तुम्हाला मूग डाळीच्या ऐवजी मसूर डाळ घ्यायची असेल ना तरी चालेल, तुम्हाला ज्या डाळी हव्या आहे ना त्या तुम्ही टाकू शकता। तर मी इथे ह्या 3 डाळी घेतलेल्या आहेत आणि प्रमाण कसं आहे, 2 वाटी तांदळाला 1 वाटी, म्हणजे सर्व डाळी मिळून 1 वाटी डाळ आणि 2 वाटी तांदूळ, अशा पद्धतीने प्रमाण, आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर सर्वात प्रथम आपण आता डाळ आणि तांदूळ एका पातेल्यात घेऊन टाकूया। 2 वाट्या तांदूळ आणि बाकीच्या सर्व डाळी मिळून 1 वाटी डाळ, आणि 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेऊ। यातलं संपूर्ण असं सफेद पाणी किंवा जे घाण पाणी असतं ना ते काढून टाकूया। आणि त्यानंतर जर हिवाळा असेल तर 8 तास आणि उन्हाळा असेल तर 6 तास आपण डाळ भिजत ठेवूया, डाळ तांदूळ दोन्ही भिजत ठेवूया। आता मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं थंड वातावरण आहे, त्यामुळे मी आता 8 तास भिजवणार आहेत आणि 8 तासानंतर आपण डाळ तांदूळ कितपत भिजले ते बघूया। तर आपले डाळ तांदूळ छानपैकी भिजलेले आहेत, डाळी पण भिजल्या आणि तांदूळसुद्धा भिजलेले आहेत। हे बघा, हाताने असं तोडून बघायचं, तांदळाला हात लावताच त्याचे तुकडे होत आहे आणि डाळसुद्धा अशी दाबली ना नखाने तर तिचे लगेच तुकडे होत आहे, म्हणजे परफेक्ट अशी आपले डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत। तर आता ह्या डाळ तांदळाला संपूर्ण पाणी निथळून टाकू आणि मिक्सरमध्ये ह्याचं एक जाडसर रवाळ वाटण आपण तयार करून घेऊ। मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून आपण जाडसर रवाळ वाटण तयार करून घेऊ। म्हणजे हे वाटण कितपत जाडसर हवं, तर आपला बारीक रवा असतो ना इतपत, हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। हाताला अगदी रव्यासारखं, बारीक रव्यासारखं लागलं पाहिजे इतपत आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया। आपले संपूर्ण डाळ आणि तांदूळ वाटून झालेले आहेत। डाळ तांदूळ वाटताना थोडीशी अडचण आली ना तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता, पण हे डाळ आणि तांदळाचं पाणी नाही आहे। आणि एकदा पुन्हा छानपैकी मिक्स करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून 8 ते 10 तास फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊया। तुम्हाला हवं असेल ना थोडंसं मेथीदाणे टाकले ना तरी चालेल, मी इथे मेथीदाणे नाही टाकले। आणि तुमच्या इथे खूपच जर थंड वातावरण असेल ना तर हे डाळ तांदूळ तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे हाताची ऊब त्यात उतरेल आणि फर्मेंटेशनला मदत होईल। आता हे किचनच्या सर्व्हेसवर ठेवून देऊया, म्हणजे उबदार ठिकाणी, आणि जवळजवळ 8 ते 10 तासानंतर बघूया। हे बघा, आपलं पीठ छानपैकी फर्मेंट झालेलं आहे, म्हणजे पीठ दुपटी तिपटीने फुललेलं आहे। आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आणि तुम्हाला सगळेच आप्पे एकाच वेळी बनवायचे असेल ना तर एकाच वेळी हे करा, नाहीतर तुम्हाला जितके बनवायचे असेल ना तितकं पीठ साईडला काढून घ्या। आणि याची जाळी मी आता तुम्हाला दाखवते, बघा किती छानपैकी जाळी पडलेली आहे पिठाला, जवळून दाखवते। आणि इतकं छान फुललेलं, इतकी छान जाळी पडलेली आहे ना की यात सोडा किंवा इनो टाकायची गरज नाही। पण तुम्हाला जर पीठ दळल्या दळल्या इन्स्टंट बनवायचे असेल ना तर तुम्ही सोडा किंवा इनो टाकू शकता,
पण मला 8-10 तासानंतर बनवायचे होते आणि छानपैकी असं जाळीदार आपलं पीठ झालेलं आहे। आता यात सोडा किंवा इनो टाकायची गरज नाही। आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि हे पीठ कितपत पातळ हवं आहे तर आपण इडलीसाठी जे बॅटर बनवतो ना, इडलीला जितकं पातळ हवं ना तितकंच पातळ पीठ, म्हणजे इतकं पातळ पीठ, ही कन्सिस्टन्सी तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल ना, इतकी हवी आहे। आता यात आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आणि हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तसेच आप्पे बनवले तरी चालतील, पण त्यात मी हे सर्व पदार्थ टाकणार आहे। आता पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ, टोमॅटो टाकून घेऊ, त्याचबरोबर कोथिंबीरही टाकून घेऊ आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण जे तयार केलं होतं जाडसर ते टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा पीठ एकत्र करून देऊ व्यवस्थित। हिरवी मिरची, लसूण, कांदा, टोमॅटोमुळे आप्प्यांची चव दुपटीने वाढते। तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी ऑप्शनल आहे, मी तर पहिलेच सांगितलं। आता गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि ते तेलाने आपण आधीच ग्रीस करून घेतलं। त्यात आता हे पीठ टाकून घेऊया आणि साधारणतः अर्धा चमचा किंवा अर्धी पळी एका आप्पे पात्रात टाकून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटांनंतरच आप्पे किती छान फुगलेले आहेत बघा। आता थोडं थोडं तेल टाकूया आणि यावरती झाकण ठेवून 2 मिनटं एका साईडने आपण छानपैकी हे आप्पे भाजून घेऊया। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया आणि हे बघा किती इझिली निघताय आणि छानपैकी आप्पे फुलले गेलेले आहेत। डाळींचं आणि साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल ना तर आप्पे आपले खूपच छान तयार होतात। आता हे दुसऱ्या बाजूनी जोवर होत आहे तोवर आपण एक चटणी बनवून घेऊया जी आप्प्यांबरोबर खायची आहे। त्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले, अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले, त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला। आता कढीपत्ता सोडून खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसणाचं आपण वाटण तयार करून घेऊया आणि त्यात कोथिंबीरही टाकूया आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता ह्या वाटण तुम्हाला कितपत दाटसर हवं किंवा कितपत पातळसर हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता आपण या चटणीत चवीनुसार मीठ टाकूया, अर्धा चमचा साखर टाकून घेऊ आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया। यामुळे चटणी आंबट, गोड आणि तिखट लागते, म्हणजे आपली चटणी खूप चटपटीत होते। हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा हलवून देऊ आणि आपण याला आता एक फोडणी देऊया। फोडणीसाठी मी फोडणी पात्रात तेल गरम करून घेतलं, त्यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेतले। मोहरी जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात कढीपत्ता टाकून घेऊया आणि थोडासा हिंग टाकून घेऊ आणि ही फोडणी, कडकडीत फोडणी आपण या चटणीवर ओतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे आप्प्यांबरोबर खाण्यासाठी आपली चटणीही तयार झालेली आहे। ही चटणीसुद्धा आप्प्यांबरोबर खूप अप्रतिम लागते। झटपट आपली चटणी तयार झाली। इकडे आप्पे पलटी मारून 2 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया आणि दोन्ही साईडने छानपैकी आपले आप्पे भाजलेले आहेत। हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, छान असा रंग आलेला आहे आप्प्यांना। यापेक्षा जास्त गडद रंग करू नका, नाहीतर ते थोडेसे जळके लागतील। बऱ्याच लोक ना खूप असा लालसर रंग करतात, पण त्याने आप्प्यांची चव लागत नाही। मी इतपतच भाजणार आहे। आता हे आप्पे माझे परफेक्ट तयार झालेले आहे। आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पात्रात पुन्हा दुसरे आप्पे टाकून देऊया। आपले सर्व आप्पे बनवून झालेले आहेत आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसत आहेत। त्यासोबत खाण्यासाठी चटणीही तयार झालेली आहे। छानपैकी वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून हे बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे, म्हणजे वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे आप्पे तयार झाले, सोबत चटणी तयार झालेली आहे।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपीबरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.